नमस्कार. माझ्या हेल्थ मंत्राची सुवर्ण चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवतो आहोत रव्याचा उपमा. पण रव्याचा उपमा छान होण्यासाठी काही टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करू इच्छिते आहे. रव्याचा उपमा चांगला होण्यासाठी प्रॉपर मेजरमेंटनी रवा बनवायचा आहे. कारण की रव्यामध्ये जर पाणी जास्त झालं तरीही रव्याचा उपमा चांगला लागत नाही आणि पाणी जास्त किंवा कमी झालं तरीही चांगला लागत नाही. अगदी परफेक्ट प्रमाण पाहिजे. रव्याचा उपमा बनवताना पाणी टाकणं गरजेचं असतं. मग हा रवा बारीक असेल तर किती प्रमाण टाकायचं हे आपण आजच्या रव्याच्या उपम्यामध्ये बघणार आहोत. कारण आजचा जो रव्याचा उपमा बनवणार आहे तो मी बारीक रवा घेतलेला आहे. त्याचबरोबर रवा अगदी व्यवस्थित भाजणं गरजेचं आहे. जर तुम्ही अर्धवट कच्चा रवा भाजला तर रव्याचा उपमा तेवढा टेस्टी लागत नाही आणि चिकटही होतो. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. बनवूयात रव्याचा उपमा. गरमागरम रव्याचा उपमा तयार आहे. बघू शकता किती मऊ लुसलुशीत हा झालेला आहे. इथे मी अर्धा कांदा, 3 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, मीठ, जिरं, मोहरी, 1 वाटीभर बारीक रवा, हिंग आणि शेंगदाणे घेतलेले आहेत. एका कढईमध्ये तेल टाकलं आहे. तेल थोडंसं गरम होत आलं आहे. तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये आपण टाकतोय रवा. आपल्याला रवा खरपूस रंगावर भाजून घ्यायचा आहे. तेल टाकून रवा भाजून घेऊया. 5 ते 7 मिनिटभर आपल्याला लो टू मिडियम फ्लेवर एकसारख्या पद्धतीने हा रवा भाजून घ्यायचा आहे. रवा आता भाजला गेला आहे. आता मी काढून घेते वाटीमध्ये. रवा काढून घेतलेला आहे. आता त्याच कढईमध्ये मी तेल टाकते. तेल गरम झालं आहे. त्याच्यामध्ये टाकते मोहरी, नंतर टाकते जिरं. जिरं पण छान झालेलं आहे. मग टाकूया कढीपत्ता, 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक कट करून टाकलेल्या आहेत. तुमच्या आवडीने हिरवी मिरची तुम्ही घेऊ शकता. ते थोडंसं व्यवस्थित फिरून घेऊया. आता टाकूया शेंगदाणे. शेंगदाणे तुम्ही नंतरही फ्राय करून टाकू शकता किंवा याच्यामध्ये पण थोडं भाजून घेतलं तरी चालेल. ते थोडंसं कलर चेंज होईपर्यंत शेंगदाणे भाजून घेऊ. छानही आता कलर चेंज झाला आहे शेंगदाण्यांचा. आता आपण याच्यात टाकूया कांदा. अर्धा कांदा बारीक कापून टाकलेला आहे. फिरून घेऊ व्यवस्थित. कांद्याचा कच्चा पण कमी होईपर्यंत आपल्याला याला फ्राय करून घ्यायचं आहे. फिरून घेऊया व्यवस्थित. आता आपल्याला वाटते का कलर चेंज झाला आहे थोडासा कांद्याचा. आपल्याला काही फार गुलाबी रंगावर हा कांदा करायची गरज नाही आहे. आता याच्यात मी टाकते आहे हिंग. थोडासा हिंग आपण टाकून घेऊया आणि अर्धा चमचा हळद घालूया. साहित्यामध्ये माझं हळद सांगायचं राहून गेलं, पण त्याची नोंद करून घ्यावी का आपल्याला अर्धा चमचा हळदसुद्धा टाकायची आहे. आणि व्यवस्थित फिरून घेऊ.
आता याच मेजरमेंटनी, ज्या मेजरमेंटने आपण रवा घेतला आहे त्याच मेजरमेंटने पाणी घेणार आहोत. तर आपल्याला त्या वाटीनी 2.25 वाट्या पाणी टाकायचं आहे. आपला हा बारीक रवा आहे त्यामुळे आपल्याला पाणी थोडं कमी लागेल, म्हणजे 2.25 वाट्या पाणी आपण घातलेलं आहे. परफेक्ट मेजरमेंटनी ही आपण बनवत आहोत. म्हणजे 1 वाटी रवा असेल तर 2.25 वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे. आता मीठ पण मी टाकून घेते चवीला. अर्धा ते 1.5 चमचा टाकायचा आहे. व्यवस्थित फिरून घेऊया. उपम्यामध्ये मीठसुद्धा अगदी प्रॉपर पाहिजे आहे. उकळी आली आहे. उकळी आल्यानंतर आपल्याला आता याच्यात रवा थोडा थोडा करून टाकायचा आहे. एकदम टाकला तर त्याच्या गाठी होण्याची शक्यता असते, म्हणून थोडं थोडं करूनच टाकायचं आहे. बघू शकता. आता हा सर्व रवा टाकून घेतला आहे आणि हळूहळू आपल्याला फिरून घ्यायचं आहे, जेणेकरून गुठळं तर होणारच नाही आहे, कारण की आपण थोडा थोडा करून रवा टाकलेला आहे. एक साईडनी व्यवस्थित याला फिरून घेऊ. छान मस्त मऊ लुसलुशीत उपमा तयार होत आहे. आणि टेस्ट पण प्रॉपर पाणी घातलं ना की टेस्ट पण छान होती. मीठ तुम्हाला 1 चमचा 1.5 चमचा टाकायचा आहे. 1.5 चमचा म्हणजे छोटा पोह्याचा चमचा असतो तो. आता इथे आपला रव्याचा उपमा रेडी झालेला आहे, मऊ लुसलुशीत अगदी. रव्याचा उपमा तयार आहे, गरमागरम शेव लिंबू सोबत. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करायची आहे आणि रेसिपी शेअर देखील करण्याचा प्रयत्न करा. चला तर मग परत भेटूच अशा छानशा व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर.